हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान विभाग 2मध्ये एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा चॅप्टर बघतोय आपण, बरोबर. यामध्ये आपण आतापर्यंत फूड चेन, अन्न साखळी अशा अनेक अन्न साखळ्या एकत्र येऊन अन्नजाळे बनते. इंटरकनेक्टेड फूड चेन्स टुगेदर फॉर्म्स ए फूड वेब, हे पण आपण पाहिलं आहे. त्याचबरोबर एनर्जी पिरॅमिड, ऊर्जेचा मनोरा याविषयीही आपण माहिती घेतली आहे. हे सुद्धा आपण बघितलं आहे. बघा, इझी आहे सगळं हे, त्याचं तुम्ही वाचन करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण बायो जिओकेमिकल सायकल, जैव भू रासायनिक चक्र काय आहे हे समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर कार्बन सायकल, कार्बन चक्र, ऑक्सिजन सायकल, ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन सायकल, नायट्रोजन चक्र याबद्दल माहिती घेणार आहोत. लेट्स स्टार्ट विथ बायो जिओकेमिकल सायकल, ज्याला जैव भू रासायनिक चक्र असं आपण म्हणतो. बघा, परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो, बरोबर. ही ऊर्जा सूर्यापासून मिळवली जाते, पण ती परत पाठवली जात नाही, हे आपण पाहिले. मग हा परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह जरी एकेरी असला तरी पोषण द्रव्यांचा, न्यूट्रिएंट्सचा जो प्रवाह या परिसंस्थेमध्ये इकोसिस्टीममध्ये होत असतो तो मात्र चक्रीय स्वरूपाचा असतो. दो द एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम इज वन वे, द फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स इज सायक्लिकल. बघा, आता आपल्या सर्वांना, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना ग्रोथ होण्यासाठी, वाढीसाठी हे न्यूट्रिएंट्स गरजेचे असतात. पोषक द्रव्यांची आपल्याला आवश्यकता असते. आता इथे एक फिगर आहे, बघा, दिसतीये तुम्हाला. धिस इज ए बायो जिओकेमिकल सायकल. हे जैव भू रासायनिक चक्र म्हणजे नक्की काय? तर पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र म्हणतात. बघा, पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र म्हणतात. या पोषण द्रव्यांचा, न्यूट्रिएंट्सचा जो परिसंस्थेतील म्हणजेच इकोसिस्टीममधील सायक्लिक म्हणजे चक्रीय फ्लो आहे त्यालाच आपण जैव भू रासायनिक चक्र म्हणतो. द सायक्लिक फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स विथ इन ए इकोसिस्टीम इज कॉल्ड द बायो जिओकेमिकल सायकल. आता या चक्रामध्ये बघा, पोषण द्रव्य जी सजीवांच्या वाढीसाठी गरजेची आहे ती अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे, त्याचप्रमाणे जैविक घटकांकडून परत अजैविक घटकांकडे पाठवली जातात. त्यांचे रूपांतरण हे अशा चक्रीय स्वरूपात होत असते. बघा, बरोबर आहे, येतंय लक्षात सर्वांना. अशा चक्रीय स्वरूपात त्यांचे रूपांतरण होत असते. या पृथ्वीवरील शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जे जीवावरण आहे, या जीवावरणाच्या माध्यमातूनच म्हणजेच जैव, अजैविक, बायोटिक, अबायोटिक घटकांच्या माध्यमातूनच हे न्यूट्रिएंट्सचे, पोषक द्रव्यांचे चक्र सतत चालू असते. या चक्रामध्ये पोषक द्रव्य, मग ते जैविक बायोलॉजिकल असोत, भूस्तरीय म्हणजे जिओलॉजिकल असोत किंवा रासायनिक केमिकल असो, त्यांचं चक्रीभवन म्हणजे त्यांची सायकल ही गुंतागुंतीची असते, किचकट असते. त्याचबरोबर ते परिसंस्थेत जो ऊर्जा प्रवाह होतो त्यावरही अवलंबून असते. आलं लक्षात? बघा, न्यूट्रिएंट नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कंटिन्युअसली ट्रान्सफर फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स अँड ऑल्सो फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स, बरोबर. बट विथिन ॲन इकोसिस्टीम दिस सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फिअर फॉर्म बाय द लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. ही सायकल, हे चक्र लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण आणि हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण या सर्वांपासून बनलेल्या बायोस्फिअरमुळे सतत कंटिन्युअसली चालू असते. द रिसायकलिंग ऑफ biological, geological and chemical source of nutrients in this process is a complex process
and depends upon the level of energy transfer in an ecosystem. ओके, येतंय लक्षात सर्वांच्या? बघा आता, या बायोजिओकेमिकल सायकल म्हणजेच जैवभू रासायनिक चक्राचे 2 भागात विभाजन झालेले आहे. देअर इज 2 टाईप्स ऑफ ए बायोजिओकेमिकल सायकल्स. सो दे आर गॅसियस सायकल, वायुचक्र ज्याला मराठीत म्हणतात, आणि सेडिमेंटरी सायकल, अवसादन चक्र. ओके, सो आता ते काय आहेत आणि यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला बघायचं आहे. सो वायुचक्र म्हणजेच वायू हवेच्या स्वरूपात असणाऱ्या पोषक द्रव्यांचे चक्र. वायू आणि हवेच्या स्वरूपात असणाऱ्या पोषक द्रव्यांचे चक्र. ओके, मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. म्हणजेच आपल्याला गरजेचे असणारे जे काही वायुरूप पोषक द्रव्ये आहेत ते आपल्याला आपल्या पृथ्वीच्या वातावरणातच आढळतात. उदाहरणानं बघूया. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे जे गॅसेस आहेत, वायू आहेत, हे आपल्या वातावरणात आढळतात आणि त्यांच्या चक्राला, सायकलला वायुचक्र, गॅसियस चक्र असं म्हणतात. अँड ॲक्युम्युलेशन ऑफ द मेन अबायोटिक गॅसियस न्यूट्रिएंट मटेरियल इज फाउंड इन द अर्थ ॲटमॉस्फिअर अँड द सायकल ऑफ देम इज कॉल्ड ए गॅसियस सायकल. ओके, बघा, तर यामधील नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बनचे चक्र आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी बघा, अवसादन चक्र म्हणजे भूचक्र. मृदा, अवसादी खडक म्हणजेच गाळाचे खडक, यामध्ये जे पोषक द्रव्य, न्यूट्रिएंट्स असतात त्यांचे हे चक्र, त्याला आपण अवसादन चक्र म्हणतो. एक्झाम्पल बघू. बघा, आयर्न, लोह ज्याला आपण म्हणतो, कॅल्शियम, फॉस्फरस आणि अजून जमिनीत असणाऱ्या या पोषक द्रव्यांचे चक्र म्हणजेच अवसाद किंवा भूचक्र. अँड ॲक्युम्युलेशन ऑफ द मेन अबायोटिक न्यूट्रिएंट्स मटेरियल इज फाउंड इन सॉईल, सेडिमेंट्स अँड सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे गाळाचे खडक ऑन द अर्थ. अँड द सायकल ऑफ धिस इज ए सेडिमेंटरी सायकल. The nutrients include soil component like iron, calcium, phosphorus, etc. नीट समजून घ्या. आता बघा, या अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडत असते. आता बघा, जर एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर तो वाऱ्याबरोबर पटकन वाहून नेला जातो आणि वनस्पतींकडून तो शोषला जातो, बरोबर. सो गॅसियस सायकल इज ऑलवेज स्पीडर दॅन सेडिमेंटरी सायकल. हवामानात होणारे बदल आणि त्याचबरोबर मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, त्यांची तीव्रता आणि त्यांमध्ये असणाऱ्या संतुलनावर गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून यातील वेगवेगळ्या घटकांच्या अभ्यासावर आज विशेष भर दिला जातो आहे. येत आहे लक्षात सर्वांच्या? Climatic changes and human activities seriously affect the speed, intensity, and equilibrium of these cycles. Hence, various aspects of these cycles are extensively studied nowadays. ओके, आता आपल्याला बघायचं आहे, आपल्याला थोडी माहिती घ्यायची आहे. वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे कधीही वेगळे करता येत नाहीत. उदाहरणार्थ बघायचं झालं तर नायट्रोजन वायुरूपात वातावरणात आढळतो आणि नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या स्वरूपात मृदेत आढळतो. अवसादामध्येही तो आढळतो. त्याचप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भूकवचातील दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा व चून खडकामध्येही आढळतो. तर वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायुरूपात आढळतो, बरोबर. सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बनचे अस्तित्व कमी काळ असते. येत आहे लक्षात सर्वांच्या? बघा, द सायकल ऑफ गॅसेस and the sedimentary cycle cannot be completely separated from each other. For example, nitrogen is present in the form of a gas in the atmosphere and in the form of compounds like nitrogen oxide in the soil and sediments.
Similarly, carbon occurs in abiotic form mainly in coal, granite, diamond, limestone, etc. In the earth crust and in the form of carbon dioxide gas in the atmosphere. Generally, carbon is present in plants and animals for a much shorter duration than it is in coal. ओके, थोडीशी एक्स्ट्राची माहिती आहे ही. समजतंय सर्वांना? समजून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. सो लेट्स स्टार्ट विथ द कार्बन सायकल. आता आपण कार्बनचे चक्र पाहूयात. कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र होय. कार्बनचे वातावरणातून ॲटमॉस्फिअरमधून सजीवांकडे आणि सजीवांकडून परत वातावरणाकडे होणारे जे चक्र आहे त्यालाच आपण कार्बन चक्र म्हणतो. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड द कार्बन सायकल. बघा, या कार्बनच्या अणूंचे वनस्पतीमध्ये केले जाणारे प्रकाश संश्लेषण आणि श्वसन क्रियेद्वारे अभिसरण होते, पुनर्चक्रीकरण होते आणि म्हणूनच या कार्बन चक्राला महत्त्वाचे जैवभूरासायनिक चक्र मानले जाते. अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म mainly through photosynthesis and respiration. Hence, the carbon cycle is one of the important biogeochemical cycles. येतंय लक्षात सर्वांच्या? सो बघा हे चक्र नक्की कसं होतं ते. तर हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करून फोटोसिंथेसिस करून कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर कर्बोदकांमध्ये करतात, कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर कार्बोहायड्रेट्समध्ये करतात. तसेच त्या वनस्पतीने प्रथिने, ज्याला आपण प्रोटीन्स म्हणतो, आणि मेद म्हणजेच फॅट्स, हे कार्बनी पदार्थही CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड मिळवून बनवतात. त्यानंतर शाकाहारी प्राणी या हिरव्या वनस्पतींना खातात, बरोबर. म्हणजेच हे कार्बन शाकाहारी प्राण्यांमध्ये, त्यानंतर शाकाहारी प्राण्यांमधून परत मांसाहारी प्राण्यांमध्ये आणि त्यानंतर त्यांना खाणाऱ्या सर्वोच्च भक्षकांकडे संक्रमित होतो, पाठवला जातो. मग नंतर हे सर्व भक्षक जेव्हा मरतात, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवाणू आणि बुरशी, बॅक्टेरिया अँड फंगस या विघटकांकडून विघटन होताना परत कार्बन डायऑक्साईड वायू हा वातावरणात मुक्त होतो आणि तो परत वनस्पतींमार्फत वापरला जातो. फर्स्टली, plants convert carbon dioxide into carbohydrates by the process of photosynthesis. Similarly, they produce carbon compounds like proteins and fats too. Herbivores feeds upon plants, carnivores feeds upon herbivores. In this way, biotic carbon is transported from plants to herbivores, from herbivores to carnivores, and from carnivores to अपेक्स कंझ्युमर्स. येतंय लक्षात सर्वांच्या? अशा प्रकारे एका सजीवापासून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चक्र चालूच असते आणि त्यांच्या मृत्यूनंतर कार्बन परत ॲटमॉस्फिअरमध्ये, निसर्गामध्ये येतो आणि परत तो सजीवांकडे जातो. सो धिस इज अबाउट कार्बन सायकल. समजतंय सर्वांना? खूप सोपं आहे, नीट समजून घ्या. पुढचे चक्र आहे ऑक्सिजन चक्र. हे सुद्धा खूप इझी आहे. ऑक्सिजन सायकल. सजीवांसाठी ऑक्सिजन जीवनावश्यक आहे. आपल्याला माहिती आहे, ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या पृथ्वीवरच्या वातावरणात 21% ऑक्सिजन आहे. अबाउट 21% ऑक्सिजन इज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. मग तो वातावरणाबरोबरच जलावरण आणि शिलावरण अशा 3ही आवरणांमध्ये आढळतो. It is present in atmosphere, hydrosphere and also in lithosphere. मग या जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण आणि त्याचा पुनर्वापर म्हणजेच हे ऑक्सिजन चक्र आहे. या चक्रातही
कार्बन डायऑक्साईड प्रमाणेच जैविक आणि अजैविक घटकांचाही समावेश आहे. बघा, वातावरणात या ऑक्सिजनची सतत निर्मिती होत असते, तसेच त्याचा वापरही सतत होत असतो. सेमीच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्ष द्या. डेफिनेशन सांगायची आपल्याला. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन within the biosphere is called the oxygen cycle. This cycle too includes both the biotic and abiotic components. Oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. आता हा ऑक्सिजन खूप जास्त क्रियाशील आहे, त्यामुळं तो अनेक मूलद्रव्यांशी किंवा संयुगांशी अभिक्रिया करून लगेचच त्याचा संयोग होतो. तो कोणत्याही मूलद्रव्याशी किंवा संयुगांशी लगेच रिॲक्ट होत असतो. रेन्वी ऑक्सिजन म्हणजे O2, पाणी H2O, कार्बन डायऑक्साईड CO2 आणि असेंद्रिय संयुगे अशा वेगवेगळ्या स्वरूपात ऑक्सिजन आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे या जीवावरणातील ऑक्सिजनचे चक्र हे गुंतागुंतीचे आहे, कॉम्प्लेक्स आहे. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड रेडिली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. तो लगेच रिॲक्ट होतो. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स लाईक मॉलिक्युलर ऑक्सिजन, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स एक्सेट्रा. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. या ऑक्सिजनचे चक्र नक्की कसे आहे हे जरा आपण पाहूयात. बघा, या फिगरमध्ये दिसतंय. वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात, बरोबर. त्यानंतर हा O2 म्हणजेच ऑक्सिजन प्राणी श्वसनाद्वारे घेतात आणि एनर्जी मिळवतात. त्याचवेळी ते कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात सोडतात की जो परत वनस्पती प्रकाश संश्लेषण करण्यासाठी घेतात आणि पुन्हा ऑक्सिजन रिलीज करतात. अशा प्रकारे हे चक्र सतत चालूच असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यांसारख्या क्रियांमध्ये ऑक्सिजन वापरला जातो, बरोबर. बघा, ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस whereas it is used up in process like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting, etc. आले लक्षात? हे 2 चक्र नीट समजून घ्या. आतापर्यंत आपण 2 चक्र बघितले, नीट समजून घ्या. ओके. आता थर्ड अँड लास्ट आहे नायट्रोजन सायकल. नायट्रोजन चक्र काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आपल्या पृथ्वीच्या वातावरणात सर्वात जास्त प्रमाणात हा नायट्रोजन गॅस आढळतो. जवळपास त्याचे प्रमाण 78% आहे. बघा किती जास्त आहे. हा वायूही खूप महत्त्वाचा आहे. निसर्गाच्या चक्रामध्ये सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता आहे. Nitrogen forms 78%, that is the maximum portion of the atmosphere. It is necessary for the maintenance of the cycle of nature. The circulation and recycling of nitrogen gas into the form of different compounds through various biotic and abiotic processes in nature is called the nitrogen cycle. बघा, नायट्रोजन चक्र म्हणजे काय असेल तर निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण म्हणजेच हे नायट्रोजन चक्र आहे. सर्व सजीव हे या नायट्रोजन चक्रात भाग घेत असतात. ऑल ऑर्गॅनिझम्स पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. आपल्याला माहिती आहे, प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे. इतर बाकीच्या अनेक मूलद्रव्यांपेक्षा नायट्रोजन निष्क्रिय आहे, त्यामुळं तो सहजासहजी रिॲक्ट होत नाही, संयोग करत नाही. येतंय लक्षात सर्वांच्या? इट इज ॲन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट्स. इट इज इनॲक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. मोस्ट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ नायट्रोजन. म्हणजे बघा काय सांगायचं आहे, बऱ्याच सजीवांना हा मुक्त म्हणजे
N2च्या स्थितीत असणारा नायट्रोजन सहज वापरता येत नाही. त्यामुळं तो त्यांना वापरता येण्यासाठी आधी त्याचे स्थिरीकरण होणे महत्त्वाचे आहे. आता ही सायकल, हे चक्र कसे होते हे आपण पाहूयात. यामध्ये प्रामुख्याने 4 प्रोसेस आहेत. 4 प्रमुख प्रक्रिया आहेत. फर्स्ट आहे नायट्रोजनचे स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन. यामध्ये मुक्त अवस्थेत म्हणजेच N2च्या स्वरूपात असलेल्या नायट्रोजनचे औद्योगिक किंवा वातावरणात जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये रूपांतर होते. नीट समजून घ्या. नायट्रेट, नायट्राईट ही नायट्रोजनची संयुगे आहेत. ओके. कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेसेस. देन नेक्स्ट आमोनीकरण. या प्रक्रियेमध्ये सजीव मेल्यानंतर त्याचे जे अवशेष किंवा ते जिवंत असताना त्यांना उत्सर्जित केलेले पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया हा वायू मुक्त होत असतो. येतंय लक्षात सर्वांच्या. अमोनिफिकेशनमध्ये रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रेटरी वेस्टेज ऑफ ऑर्गॅनिझम्स. नीट समजून घ्या, सोपं आहे. त्यानंतर येते ती नायट्रीकरणाची प्रक्रिया. यामध्ये मुक्त झालेल्या अमोनियाचे परत नायट्राईट आणि नंतर नायट्रेटमध्ये रूपांतरण होते. बघा चक्र कसं आहे. इन नायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ अमोनिया इंटू ए नायट्राईट अँड देन नायट्रेट्स. येतंय लक्षात सर्वांच्या. आणि शेवटी परत या नायट्रोजनयुक्त संयुगांचे म्हणजेच नायट्रेट आणि नायट्राईटचे मुक्त नायट्रोजन वायूमध्ये रूपांतरण होते आणि नायट्रोजन वायू मुक्त होतो. याच प्रक्रियेला विनायट्रीकरण म्हटले जाते. डिनायट्रिफिकेशन प्रोसेस असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ओके. बघा, इन दिस प्रोसेस देअर इज कन्वर्जन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड्स इंटू गॅसियस नायट्रोजन. ओके. आलंय लक्षात सर्वांच्या. अशा प्रकारे वातावरणात असणाऱ्या या गॅसियसचं वायूचं चक्र हे सतत चालू असतं. बघा, खूप इझी आहे. या सायकल्स पुस्तकामधूनही तुम्ही वाचा आणि तुमच्या शब्दात प्रत्येक सायकलच्या नोट्स काढा. समजलाय सर्वांना. इथे हा आपला 7 चॅप्टर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, द एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम संपलाय. तुम्ही नोट्स कंप्लीट करा, स्वाध्याय लिहा आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घ्या. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.